नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. श्वास महाराष्ट्राचा या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अंकुश गुंजकर जे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गट विकास अधिकारी म्हणून नुकतेच निवृत्त झालेले आहेत. परंतु निवृत्त होणं हे काही त्यांच्या स्वभावामध्ये नाही. आता त्यांची आपण मुलाखत घेतोय. ती मुलाखत यासाठी घेतोय की महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज प्रवीण प्रशिक्षक मास्टर ट्रेनर म्हणून अनेक जण काम करत आहेत. यशदा सारख्या नामांकित संस्थेने त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. गावाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत राष्ट्राचा विकास होत नाही हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आता 15 सप्टेंबर 2015 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेमध्ये जागतिक ध्येय ठरवण्यात आली. गरिबी निर्मूलन ते भागीदारीपर्यंत. मग आता त्याचं स्थानिकीकरण जोपर्यंत होत नाही गावामध्ये तोपर्यंत या जागतिक ध्येयांना काही अर्थ नाही. आणि मग ज्या वेळेला अंकुश गुंजकर यांच्यासारखे अधिकारी जे अतिशय जबाबदारीने हे समजावून घेतात आणि या प्रशिक्षकांना समजावून सांगतात आणि नुसतं समजावून सांगत नाही तर प्रत्यक्षात स्वतः रानामध्ये गावामध्ये चावडीवर ग्रामपंचायत कार्यालय असेल, तालुका पंचायत कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील, अगदी खासदार असतील, पालकमंत्री असतील, या सगळ्यांच्या संपर्कात येतात आणि ते त्याचं महत्त्व सांगतात. आता आपण त्यांना आमंत्रित का केलेलं आहे? अप्रतिम मीडिया ही पत्रकार संस्था आहे. या पत्रकार संस्थेने 2010 पासून मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि त्याच्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता अलीकडच्या काळामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केलेली आहे. त्या अर्थाची ती विकास पत्रकारिता. आणि मग एसडीजी केंद्रित जर्नालिझम करायचं म्हणून एक उपक्रम आखलेला आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने. त्याचं संक्षिप्त नाव आहे AM 2032 लाईव्ह. आणि या व्यासपीठावर ही मोहीम चालवली जाणार आहे श्वास महाराष्ट्राचा. आता मी आपला फार वेळ घेणार नाही. विनंती मात्र एवढी करणार आहे की जे दर्शक आहेत जे हे ऐकतात आहे त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात. गुंजकर सरांना काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहू शकता किंवा या एकूण उपक्रमाबद्दल काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि ज्यांना अधिक माहिती पाहिजे त्यांनी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी आणि आपली अवश्य नोंदणी करावी. तर गुंजकर सर, तुमचं स्वागत आहे श्वास महाराष्ट्राच्या या व्यासपीठावर. धन्यवाद आता सर. तुम्ही तुम्ही आत्तापर्यंत कशी वाटचाल केलेली आहे या विषयाच्या अनुषंगाने, की अत्यंत महत्त्वपूर्ण विकासाची जी ही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नेमकी तुमची भूमिका कशी राहिलेली आहे ते आत्तापर्यंत कशी वाटचाल आहे ते सांग. नमस्कार सर. सर्वप्रथम मी अप्रतिम मीडियाचं अगदी मनापासून स्वागत करतोय की पहिल्यापासून आपण ऐकतोय लोकशाहीचा स्तंभ आहे पत्रकारिता. आणि आपल्यासारखे व्यक्ती जेव्हा या राष्ट्राच्या या राज्याच्या विकासात उतरतात तेव्हा ध्येय अशक्य नाही ही माझी धारणा आहे. आणि आपल्या माध्यमातून आज हितगुज करण्याचा जे प्रसंग आलेला आहे, जे मला संधी मिळालेली आहे त्याबद्दल पुन्हा धन्यवाद. पहिला प्रश्न आपण जे विचारला आहे की माझी वाटचाल कशी झाली, तर माझं हे सुदैव आहे की जवळपास 35 वर्ष मला ग्राम विकासात काम करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, महिला बाल विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी आणि गट विकास अधिकारी अशा महत्वाच्या पदावर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि ग्रामीण जीवन हे अत्यंत जवळून पाहायला भेटलेलं आहे. पुस्तकात वाचून जे समजणार नाही त्यांच्या संपर्कात येऊन हे जीवन जवळून पाहायला भेटलेलं आहे. आणि मन व्यथित होतंय की या ग्रामीण लोकांसाठी ही योग्य वेळ आलेली आहे की आता आपण सर्वांना मिळून
काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. आणि मला विश्वास आहे की जेव्हा आपल्यासारखे पत्रकार, काही विशिष्ट अधिकारी, पदाधिकारी यामध्ये हिरिरीनं भाग घेत आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून आपण विकसित राष्ट्र, विकसित महाराष्ट्र आणि आपल्या स्तरापर्यंत विकसित जिल्हा निश्चित विकसित करू शकतो. हे काम करत असताना एक महत्वाची एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की हे विकासाचे 17 ध्येय, 9 संकल्पना ह्या राबवत असताना आपल्याला ज्यांच्यासाठी ह्या योजना राबवायच्या आहेत, अर्थात ग्रामीण जनतेसाठी, महिलांसाठी, त्यांना सजग करणे आवश्यक आहे. त्यांना हे जेव्हा कळेल की हा आमचा कार्यक्रम आहे आणि आमच्यासाठी आहे, ही संकल्पना एकदा आपल्याला ग्रामीण लोकांच्या मनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये रुजवावी लागेल. विशेषतः महिलांसाठी काम करत असताना महिलांसाठी सुद्धा आपल्याला रुजवावं लागेल की महिलांचं अस्तित्व या समाजासाठी अत्यंत महत्वाचं आहे, पोषक आहे. महिला जोपर्यंत सामर्थ्यवान, ताकदवान होणार नाहीत, प्रत्येक कामात सक्रिय सहभाग घेणार नाहीत, तोपर्यंत कुठलाही कार्यक्रम यशस्वी होणे शक्य नाही. उदाहरणार्थ स्वच्छ भारत मिशन मध्ये आपण 10 वर्षापूर्वी राबवलं आणि एक गोष्ट लक्षात आली, जेव्हा महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवला तेव्हा या कामाला गती मिळाली आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्र हा हागणदारी मुक्त झालेला आहे. तर मला असंच वाटतंय की यापुढे आपल्याला केवळ थेरॉटिकली न जाता प्रॅक्टिकली लोकांमध्ये, लोकांच्या मनामध्ये उतरून काम करावं लागेल अशी माझी धारणा आहे. आता हे तुम्ही जे सांगितलंय, आता 10 वर्ष झाले बघा हे शाश्वत विकास ध्येय जाहीर होऊन. म्हणजे भारतामध्ये 1 जानेवारी 2016 रोजी हा कृती कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे बरोबर. नीती आयोगाने प्रत्येक राज्याला सांगितलं, प्रत्येक राज्याने प्रत्येक जिल्ह्याला सांगितलं, प्रत्येक जिल्ह्याने तालुक्याला सांगितलं. मग आज तुम्ही ती गरज जी सांगताय, म्हणजे फक्त खेडे गाव किंवा वगैरे असं मी म्हणत नाही, शहरी भागात देखील लोकांना या संदर्भात नीट माहिती अजून अद्याप दिली गेलेली नाही किंवा तशी जागृती झालेली नाही. तर त्याचं काय कारण तुम्हाला मुख्य वाटतं? या बाबतीत असं माझं एक मत आहे की निश्चित जर लोकांपर्यंत पोहोचले नाही तर अंशतः आपला सुद्धा त्यामध्ये दोष आहे. आपल्याला तो दुरुस्त करता येईल. आपण सर्वजण मिळून गावामध्ये, चौकामध्ये, चावडीवर, ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसभेमध्ये हा विषय हिरिरीनं मांडला पाहिजे. नंबर 2, यामध्ये हा हे विकासाची ध्येय आहेत, 9 संकल्पना आहेत, हा आमचा कार्यक्रम आहे हे जनतेला रुजवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी प्रवीण प्रशिक्षक असो, गावातले शिक्षक असो, सरपंच, उपसरपंच यासारखे महत्वाचे पदाधिकारी असो, ग्रामसेवक असो, यांच्या मार्फत हा कार्यक्रम घरोघरी गेला पाहिजे. आणि कार्यक्रम जात असताना हा केवळ शासनाचा कार्यक्रम आहे ही झालर जनतेमध्ये नाही गेली पाहिजे. तर रेडिओ, व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रामाणिकपणे शासन पातळीवर चांगला प्रयत्न होत आहे, परंतु लोकांचा सहभाग यामध्ये आणखीनही वाढवणं अपेक्षित आहे. विशेषतः युवा वर्ग जो आहे, कॉलेजमध्ये वगैरे हा कार्यक्रम जर राबवण्यात आला तर निश्चित व्याप्ती वाढेल आणि यश फार दूर नाही असं माझं मत आहे. नाही, हे बघा, आणि त्यासाठीच काय आहे की हा जो श्वास महाराष्ट्राचा ही जी काही मोहीम आहे, ही काही शासकीय मोहीम नाही. पहिली गोष्ट, हे पत्रकार म्हणून आपण खाजगी स्तरावर हे करतो. आता उद्देश काय आहे की ज्या वेळेला आम्ही पत्रकार म्हणतो आम्ही विकास पत्रकारिता करतो, तर त्यावेळेला विकासामध्ये येणारे सगळ्या प्रकारचे जे अडथळे, त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात मोठा अडथळा जो आम्हाला जाणवलेला आहे तो म्हणजे लोक विसंवाद आहे. लोकसंवाद नाही, लोक विसंवाद आहे. म्हणजे ज्याला आपण मास कम्युनिकेशन म्हणू, त्याची इथं कमतरता आहे. आता बघा, शासनाचं माहिती जनसंपर्क खातं असेल, ग्रामविकास खातं असेल, नगर विकास खातं असेल, पर्यावरण विभाग असेल, हे जाहिराती प्रचंड येत असतात. त्याच्या बरोबर आहे. दृष्टीने कला पथक सगळीकडे असतात. म्हणजे
जाहिरातींवर प्रचंड कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असतो. हे तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही शासनामध्ये काम केलं. परंतु जर तुमच्या तोंडून असं येत आहे किंवा वस्तुस्थिती आम्हाला जी जाणवलेली आहे की संवादच नाही. म्हणजे आता बघा, आम्ही अप्रतिम मीडियाने काय केलेलं आहे, 8 फोरम स्थापन केलेले आहेत. म्हणजे एम पॉलिटिकल फोरम, एम एक्सपर्ट फोरम, एम NGO फोरम, एम एज्युकेशनल फोरम, एम स्पिरिच्युअल फोरम, एम कॉर्पोरेट फोरम, अशा प्रकारचे वेगवेगळे फोरम हे यासाठी स्थापन केलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे अर्थातच एम प्रेस फोरम. मग हे सगळे एलिमेंट जे आहेत, ह्या एलिमेंटचं जोपर्यंत म्हणजे 17 नंबरचं जे ध्येय आहे की आपण भागीदारी केली, पार्टनरशिप केली पाहिजे. आणि मग हा जो शहरी भाग आहे, ग्रामीण भाग आहे, त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आता बघा की पंतप्रधान कार्यालय असेल, मुख्यमंत्री कार्यालय असेल, नीती आयोग असेल, महाराष्ट्र सरकारचं मित्रा ही संस्था असेल, किंवा मग नियोजन खात्यातला सांख्यिकी विभाग असेल, त्या सांख्यिकी विभागामधला SDG कक्ष असेल, या बहुतेकांशी आपण संपर्क केलेला. म्हणजे आम्ही मुख्यमंत्री ज्या वेळेला एकनाथ शिंदे होते, त्यावेळेला आम्ही 2023 मध्ये जानेवारीमध्ये मुंबईला मोठी दिवसभराची अशी परिषद घेतली. त्याच्यामध्ये पत्रकार, सामाजिक संस्था वगैरे वेगवेगळ्या घटकातले लोक होते, खाजगी उद्योजक होते, शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात होते. आणि मग त्याच्यानंतर काय आलं की शासन आपल्याद्वारे वगैरे असे ते कार्यक्रम नंतर सुरू झाले. अर्थात अप्रतिम मीडिया आणि राज्य शासनाचा त्या अर्थाने संबंध आहे. पण मुख्यमंत्र्यांनी याचं कौतुक केलं होतं. जसं मी सुरुवातीला सांगितले की 2010 मध्ये ज्या वेळेला विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्याही वेळेला आम्ही काय केलं होतं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, या अशा प्रमुख जे शहर आहेत त्याच्यामध्ये 36 जिल्ह्यांचा कसा सहभाग राहील या दृष्टीने लोकांना बोलवलं होतं. आणि मग आरोग्य, शेती वगैरे याच्यावरती चर्चा झालेली आहे. आता मग हे एलिमेंट महत्वाचे आहेत. आणि त्याच्यामुळे प्रवीण प्रशिक्षकांना आपण काय करतो, आम्ही आता समन्वयक म्हणून संधी देतोय काम करायची. म्हणजे पत्रकार तर आहेतच, आणि ज्यांना पत्रकार व्हायचंय, पत्रकारितेच्या त्या फॉर्मॅटमध्ये काम करायचं आहे, एक व्यावसायिक पत्रकार म्हणून काम करायचं, त्यांना देखील याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. या मास्टर ट्रेनरला तर आहेच आहे. मग त्यांनी काय करायचं की त्यांच्या परिसरामध्ये हे बाकीचे जे एलिमेंट आहेत त्यांच्याशी संपर्क करायचा, त्यांना एकत्र करायचं आहे. आणि मग काय आहे की आपण स्वरूप ठरवलेलं आहे. स्वरूप कसं आहे की जर एखादा XYZ कोणी मास्टर ट्रेनर आहे किंवा मास्टर ट्रेनर कम जर्नालिस्ट आहे, त्यांनी ठरवलं की मला हे 4 कार्यक्रम इथं करायचे आहेत, तर आपण हे बाकीच्या घटकांना तो सामावून घेईल त्याच्यामध्ये आणि ते कार्यक्रम तिथं करेल. अशा गतीने आपण हे पुढे पुढे जाणार आहोत. तर गुंजकर सर, तुम्ही सांगा की तुम्ही कशा प्रकारचे कोणकोणते कार्यक्रम राबवलेले आहेत. आणि त्याच्यापूर्वी काही जे नवीन आहेत नागरिक, हे जे बघत आहेत आपली मुलाखत, त्यांच्यासाठी त्या 17 ध्येय आणि 9 संकल्पना या देखील सांगा थोडक्यामध्ये. आणि मग नंतर तुम्ही सांगा की तुम्ही कशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम केलेले आहेत. धन्यवाद सर. एक महत्वाचा मुद्दा मला छान वाटला आणि तुमचं थोडं मनही कवी असल्यासारखं वाटलं की संवाद संपले आहे. त्याही पेक्षा पुढचं पायरी सांगितले तुम्ही की विसंवाद वाढला, आणि हे खरं आहे. बऱ्याच सरपंचांना बोलत असताना मी म्हणतो की आपण झोपेतून उठलं की वास्तविक पाहता संवाद स्वतःशी पाहिजे. पण झोपेतून उठल्या उठल्या माझा मोबाईल कुठे लक्षात येत आहे, वास्तविक पाहता माझं बाळ कुठे लक्षात यायला पाहिजे, आणि दुसरं लक्षात येतं माझं मोबाईल चार्जिंग आहे की नाही, त्याऐवजी माझ्या बाळानं दूध घेतलं का नाही लक्षात यायला पाहिजे. दुर्दैवानं हे होत नाही. आणि विसंवाद वाढल्यामुळं किंवा स्वतःशी संवाद नसल्यामुळं बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत, हे खरं आहे. तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून, लोकांच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगावं लागेल की स्वतःशी आणि इतराशी संवाद वाढवा. नंबर 2, एक स्वतःकडे सकारात्मक, समाजाकडे सकारात्मक ऊर्जेनं, सकारात्मक दृष्टीनं त्यांनी पाहिलं पाहिजे. आता एक जमेची बाजू मला खूप चांगली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, की अनेक पदाधिकारी, ज्याच्यामध्ये माननीय खासदार साहेब, आमदार साहेब, जिल्हा परिषदेचे मेंबर्स, इकडे सरपंच, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, असे सर्वजण या शास शासकीय कामामध्ये 9 संकल्पनामध्ये प्रत्यक्ष काम करत आहेत.
वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस माननीय उप आयुक्त असो, सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, तहसीलदार, बीडीओ, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, हे सर्वजण हे ध्येय अचीव करण्यासाठी माननीय पंतप्रधान यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सक्रिय काम करत आहेत. ही आत्ताच्या काळातली अत्यंत चांगली बाब आहे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या 9 संकल्पना आहेत, वास्तविक पाहता आपण मागच्या अनेक वर्षापासून शासन प्रशासन मिळून या बाबीवर काम करत आहे, या दुमत नाही. मात्र आता त्या गोष्टीला अत्यंत साचेबंद पद्धतीने योग्य दिशेने जाण्यासाठी 9 संकल्पना आलेल्या आहेत. या 9 संकल्पना गरिबी हटवायची असो, दर्जेदार शिक्षण असो, महिला बालकल्याण असो, पाणी साठवणे असो, पाण्यावर काम असो, जंगलवर काम असो, या सर्व गोष्टी आता योग्य पद्धतीने जायच्या आहेत. यामध्ये माननीय कलशेट्टी साहेबांसारखे ज्यांनी सुद्धा ग्रामीण भागावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी असो, मुख्य कार्यकारी अधिकारी असो, कलेक्टर साहेब, सचिव साहेब या पदावर काम केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या संकल्पना अत्यंत चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये, तुमच्यामध्ये, अनेक व्यक्तींमध्ये या रुजवलेल्या आहेत. त्यामुळं हे निश्चित यशस्वी येऊन हे फळाला लागणार आहे. मी माझं एक भाग्य समजतो आहे की मला माझ्या पूर्ण नोकरीमध्ये ग्रामविकासात काम करण्याची संधी भेटल्यामुळं या 9 संकल्पनावरच काम करायला भेटलं. फक्त एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवलेली आहे की आपण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना हे तुमचं काम आहे किंवा हे माझं काम आहे अशी संकल्पना न करता हे आपलं काम आहे या पद्धतीनं जर केलं तर निश्चित लोक प्रतिसाद देतात. बीड जिल्ह्यामध्ये केज तालुक्यात गटविकास अधिकारी म्हणून काम करत असताना आम्ही पाणी फाउंडेशन मध्ये काम केलं आणि लोकांना भावनिक आव्हान केले की आपल्याला गावातलं पाणी वाढवायचंय. तर अक्षरशः दररोज 2 ते 3 हजार लोक श्रमदानासाठी येत होते. तर मी यातून एवढंच म्हणेल की लोक आणखीनही चांगले आहेत. आपल्याला त्यांना योग्य पद्धतीने साथ घालावी लागेल. आणि जेव्हा मीडिया यामध्ये उतरतोय, मीडियाला आजही लोक 100% मीडियाचं खरं मानतात. दुर्दैवानं एखाद्या निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा होत असेल तर दॅट इज व्हेरी रॉंग. परंतु मीडियानं जेव्हा हे सांगितलं तेव्हा हे आपल्याला करावं लागेल. आजही लोकमत असो, कोणताही पेपर असो, या पेपरमध्ये जे वाचलं ते लोकांचं मत होतंय. त्यामुळे मला आज रोजी खूप आनंद होतोय की तुमच्यासारखे चांगले मोठी माणसं आहेत आणि आम्हाला मित्र म्हणून स्वीकारायला तयार आहेत. तर मला खूप आनंद होतोय आणि निश्चितपणे मी सांगतो तुमची साथ आहे तर आमची पळण्याची स्पीड आहे, गती आहे, ती निश्चित वाढेल आणि आपण ग्राम विकासात आपलं जे ध्येय आहे, आपल्या पंतप्रधानांचं ध्येय आहे, आपल्या राज्याचं ध्येय आहे, ते निश्चितपणे यशस्वी करू शकतो. नाही, हे बघा, तुम्ही लहान मोठं असं काही नाही, सगळेजण सारखे आहेत. तुम्ही प्रत्यक्ष काम करताय, फील्डवर काम करताय, तुम्ही गावामध्ये काम करताय. आता आम्ही पत्रकार काय, अप्रतिम मीडिया म्हणजे ही मल्टी डायमेन्शनल मीडिया एजन्सी आहे. मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, दिव्य मराठी वगैरे वगैरे सगळे स्थानिक दैनिकं महत्वाची, जी ज्याला आपण छोटी म्हणतो, परंतु ती स्थानिक पातळीवर जे काही काम करत असतात, या सगळ्या बातम्या. आणि प्रत्येक दैनिकाच्या, ह्या कॉर्पोरेट दैनिकांच्या मोठ्या जिल्हानिहाय आवृत्त्या असतात. त्याच्यामधल्या जर तुम्ही बातम्या पाहिल्या की वाळू चोरी आहे, पर्यावरण आहे, पाणी आटलेलं आहे, गैरकारभार झालाय, ग्रामसभा होत नाहीये, अमुक होत नाही, तमुक होत नाही, या बातम्यांना अतिशय महत्त्व आहे. आणि ते लक्षात घेऊन आम्ही अप्रतिम मीडिया काय करतो की चौथा स्तंभ नावाचा पुरस्कार देत असतो. मग कृषी, पर्यावरण, वेगवेगळे जे बीट असतात ते ते आपण लक्ष घेऊन तो पुरस्कार देत असतो. तर ठीक आहे, आता पुढं काय आहे की आपल्याला पुढं 8 वर्ष जे काम करायचं आहे. तर मला गुंजकर सर तुम्ही सांगा की हे कार्यक्रमांचं जे स्वरूप आहे, आम्ही आपल्या पद्धतीने आपण सगळ्यांशी चर्चा करून त्या त्या ठिकाणी वेगवेगळं ठरवणार आहोतच. परंतु एक सर्वसाधारण जर लक्षात घेतलं की जसं मी संवाद या अर्थाने म्हटलं होतं की व्यक्ती व्यक्तीमध्ये आणि संस्थात्मक संवाद पाहिजे. म्हणजे प्रत्येक खात्याला माहिती पाहिजे की दुसरं खातं काय करतंय, वन विभाग काय करतंय, पर्यावरण काय करतंय, ग्रामसभा काय करतंय, अमुक काय करतंय, ग्रामपंचायत, हे हे इंटरॅक्शन नीट झाली पाहिजे. आणि त्यासाठी कसं आहे,
आता गरिबी निर्मूलन, तुम्ही त्या 9 थीम ज्या सांगितल्या, गरिबी निर्मूलन घ्या. एक उद्देश साध्य करायचा म्हणजे केंद्र सरकारच्या योजना, केंद्र पुरस्कृत योजना, राज्य सरकारच्या योजना, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या त्या पातळीवरच्या योजना, या योजनांची नेमकी अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होतीये, त्याचा गुणात्मक दर्जा काय आहे, त्याची उत्पादकता काय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शकता आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण ही कन्सेप्ट तयार केलेली आहे. आणि 2010 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे म्हणजे भारत सरकारकडे आपण त्याचं कॉपीराईट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण नीती आयोगाचे जे अमिताभ कंत होते सीईओ, त्यांच्याशी आता नाही ते, त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तो एक कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याच वर्षी आपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण दिवसाची एक महाराष्ट्रातली पहिली शाश्वत विकास ध्येय परिषद घेतलेली आहे. आणि मग तेव्हापासून आपण आपला प्रयत्न काय, मग तुमच्या यजदाचे जे डॉक्टर कलशेट्टी आहेत, त्यांच्याशी संवाद केलेला आहे. त्यांनी या चॅनलवर मुलाखत देखील दिलेली आहे. ती आता दुसरं आपलं जे चॅनल आहे AM 2032 लाईव्ह, याच्यावरती प्रसारित झालेली आहे. तर असे खूप गोष्टी आहेत. मग आता हे कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे की आपण लोकांना सहज समजेल म्हणजे त्यासाठी त्यासाठी काय वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर लोकांना काही रॅलीज काढल्या जाणार आहेत. म्हणजे ज्या परंपरागत जे आपण पाहतो ते केलं जाणार आहे. सगळ्या प्रकारचे कार्यक्रम, दिवसभराचे चर्चासत्र असणार आहे, 2 तासाचं असणार आहे, मुलाखती असणार आहे, हे सगळं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या वेळेला पत्रकार म्हणतो त्यावेळेला आपण कसं आहे की सांख्यिकीला अधिक महत्त्व देतो, संशोधनाला महत्त्व देतो, की वस्तुनिष्ठ बातमी द्यायची आहे. मग ती वाळू चोरीची असेल किंवा मग नदीचं स्वच्छता केलेली असेल, गोदावरी स्वच्छही केली जाते, चांगले लोकांचा सहभाग असतो. पाण्याचं ज्यावेळेला आवर्षणग्रस्त स्थिती असते त्यावेळेस जसं तुम्ही ते पाणी फाउंडेशनचं सांगितलं, त्याची नोंद आपण घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टीच्या म्हणजे चांगल्या वाईट गोष्टींचा विचार करत करत कृती कार्यक्रम पाहिजे. आणि तो कृती कार्यक्रम करत असताना हे मास्टर ट्रेनर हे अत्यंत महत्वाचे आहेत, तिथले स्थानिक पत्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि म्हणून शास महाराष्ट्राचा हे काम करत असताना तुमच्यासारखे मॉनिटर आम्हाला पाहिजेत. तुम्ही त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे आणि तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंड लेवलचा अनुभव आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही यावं या श्वास महाराष्ट्राच्या मोहिमेमध्ये, आणि ती काही जबाबदारी तुम्ही उचलावी अशी आम्हाला तुम्हाला जाहीरपणे विनंती आहे, बरं का. कारण आम्ही कलशेट्टींशी बोलतो, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे. डॉक्टर ते विजय आहेर आहेत, चौधरी आहेत नियोजन विभागातले, अनेक अधिकारी म्हणजे त्यांचे नावं घ्यावेत तेवढे कमी. तुमचे ते नंदकुमार एक IS होते ते, आहे. त्यांच्याशी बोल, सगळ्यांशी आम्ही नेहमी चर्चा केलेली आहे. म्हणजे आणि प्रत्यक्षात म्हणजे काय, हे आपण पॉलिटिकल विल पाहिजे ह्या शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी. आणि म्हणून राजकारणातल्या बहुतेक लोकांशी आपण बोललेलो आहोत. त्या सगळ्यांची नावं घेत बसायला वेळ नाही, पण त्या सगळ्यांशी आपण बोललेलो आहोत. हेतू काय आहे की भारताचा नंबर 193 देशामध्ये जर 99 येत असेल तर अजून किती प्रगती करायची हे बघा तुम्ही. SDG स्कोअर मध्ये आपण मागे आहे. आता तरी प्रगती झाली, पूर्वी तो 117वा 121वा हे सगळं असं होतं. आणि आता राहिले किती, SDG एजेंडा 2030 पर्यंतचा आहे. आता कोरोनाचे समजा 2 वर्ष सोडा, म्हणून आपण 2032 म्हटलेलं आहे. याचं कारण ते आहे. त्याच्यामुळे तुम्ही गुंजकर सर तुम्ही सांगा की आता तुम्ही जसं तुमचा जालना जिल्हा आहे, मग तुम्ही तिथले खासदार आहेत, तिथले अधिकारी आहेत, त्यांच्यावर काय काय कार्यक्रम केले, कसे कसे कार्यक्रम केले, कारण की ते प्रातिनिधिक स्वरूपात जरा लोकांना जास्त कळेल. अ, तर धन्यवाद सर. एक आयुष्यामध्ये चांगलं काम करण्याची एक सुवर्ण संधी तुम्ही मला उपलब्ध करून देत आहेत. मॉनिटर म्हणून काम करत असताना निश्चितपणे शतपटीनं जीवनातला आनंद मिळणार आहे. आणि हे आयुष्य खरं म्हणजे आपल्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, झिजायसाठी दिलेलं आहे. सुदैवानं तुम्ही झिजण्याची संधी मला दिलेली आहे आणि झिजण्याची संधी चंदनाला मिळते. मी प्रथम तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही या गोष्टीसाठी मला पात्र समजला आहात.
राहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, ज्या उद्देशान तुम्ही हे करायचं म्हणताय, तर याच्यामध्ये सकारात्मक बाजू अशी आहे की या कल्याणकारी शासनाच्या खरोखर एवढ्या योजना आहेत, आपल्या डोक्यावर केस कमी आहेत हम्म. त्यापेक्षा जास्त योजना. निश्चित आहे. आणि या योजना आपण दारापर्यंत जर नेल्या तर पात्र लाभार्थ्याची कमी नाही. पात्र लाभार्थी ओळखता येईल आणि या शासनाच्या योजना या आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रत्येक दारापर्यंत नेऊ. तुम्हाला मी आमचे सरपंचांनाही मी सांगत असतोय की गावातल्या प्रत्येक माणसाला, प्र- प्रत्येक घराला काही ना काही योजना, कल्याणकारी योजना या शासनाने काढलेली आहे, ती आपण निश्चित पोहोचवू. मला काम करत असताना सुदैवानं मला खूप चांगलं वाटलं की मला आमचे आरोग्य मंत्री आदरणीय टोपे साहेब, केंद्रीय पाणी पुरवठा मंत्री, माजी मंत्री माननीय बबनरावजी लोणीकर साहेब अ, यांच्यासोबत काम करायचं काम पडलं. तसेच बीड जिल्ह्यामध्ये आदरणीय पंकजाताई या ग्रामविकास मंत्री होत्या, त्यांच्याही सोबत काम करायचं काम पडलं. आणि एक इतकी चांगली एनर्जी या सर्वांकडून मला मिळाली, पाठबळ मिळालं, सपोर्ट मिळाला, आणि त्यामुळे मला खूप चांगलं मनसोक्तपणे काम करता आलं. आणि आता त्या केलेल्या मला करण्यात आहे. तर तुमची जरी माझ्यावर सक्षमपणे ती जबाबदारी पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि निश्चित यश, खरं म्हणजे तुम्ही आताच नाही, वारंवार माझ्याशी बोलत आहात, यापूर्वी बोलला आहात. तर समाजाविषयीचा जो तुमचा दृष्टिकोन आहे, जी सकारात्मकता आहे, जो मानवतावाद आहे, जे महिलांना सन्मान मिळावा, त्यांना स्वातंत्र्य मिळावं, या तुमच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, ते मी आणि सुदैवानं, यशदानं माननीय कलशेट्टी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय वराळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक सक्षम आणि दर्जेदार प्रशिक्षक महाराष्ट्रात पसरलेले आहेत. त्यांच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. केवळ अर्थार्जनाचं काम म्हणून ते हे काम करत नाही, तर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करतायत. आणि पुन्हा त्यातली त्यात एक आनंदाची गोष्ट आहे की यामध्ये महिला प्रवीण प्रशिक्षकाची संख्या जास्त आहे. हे बर. तुम्ही आम्ही जाणतो की चांगली महिलांमध्ये गोष्ट आहे. ईश्वरी स्वरूप आहे, त्या जन्मतःच प्रेमळ आणि मायाळू आहेत. आणि त्यातले त्यात यशदानं त्यांना प्रवीण केलेलं आहे. आणि तुमच्यासाठी ही जी सामाजिक बांधिलकी घेऊन चालणारी संस्था आहे, ही त्यांना संधी मिळते. तर आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानं तुम्ही घेतलेला वसा आम्ही तो स्वीकारला. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की हम्म. आपण निश्चित यशस्वी होऊ. हम होंगे कामयाब, जरूर वा. कामयाब होंगे सर. नाही, हा हा आत्मविश्वास तुमचा कामातून आलेला आहे आणि हेच आपल्याला पुढे न्यायचं आहे. बरं का? तर हा. माझी या सर्व प्रवीण प्रशिक्षक म्हणजे मास्टर ट्रेनर या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही इतरांनाही सांगा, तुम्ही स्वतःही त्या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करा तुमची, समन्वयक हो. म्हणून सहभागी व्हा. आणि आपल्याला हो. जशी संधी मिळेल तसं आपण वारंवार आपण चर्चा करणार आहोत. आणि ह्या चॅनलवर गुंजकर सर, जसं तुम्ही जसं आता खासदार आहेत तुमचे सध्याचे, त्याच्यानंतर कल्याणरावजी काळे साहेब. कल्याण काळे किंवा विजय अण्णा बोराडे आहेत, होय. यांनी काम केलं जालना, म्हणजे किती जलसिंचनाचे ते अगदी म्हणजे मोठे, फार मोठं नाव आहे ह्या खूप सगळ्या मोठं नाव लोकांनी जे काम केलेलं आहे. आमचे ते पीडी आहे. जोशी आहेत, ते सोशल वर्कर, हे असे आहे. वेगवेगळे तुमच्या संपर्कात वेगवेगळे जे लोक येतात, त्या सगळ्यांना आपल्याला नेहमी एकत्र करायचं आहे. आपल्याला हो, पक्षीय वासरे सर आहेत भेद, त्यामध्ये. हे पहा, याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नाही, विचारसरणीचा काही संबंध नाही, म्हणजे सगळेच. बरं का? तर त्या अर्थाने आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे आणि पुढे पुढे जायचं आहे. पुढचे 8 वर्ष तरी आपल्याला काम करत राहायचं आहे. आणि मायक्रो लेवलला करायचं आहे. मॅक्रो लेवलला जे काही होतंय ते आपण सगळं महाराष्ट्र पाहतोच आहे. आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आणि जाता जाता बघा की आपल्याला जसं अनेक दैनिकं, स्थानिक दैनिकं, स्थानिक पत्रकार, वेगवेगळे अभ्यासक
वेगवेगळे चिंतनशील लेखक या सगळ्यांचं याच्यामध्ये सहकार्य घ्यायचं आहे. आणि सुदैवाने महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकासाची जागृती अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अगदी प्राथमिक शाळा असेल किंवा विद्यापीठ असेल, हे सगळ्यांना महत्त्व कळालेलं आहे. इतकंच नाही, ज्या वेळेला शासन अर्थसंकल्प मांडतं त्याच्या आदल्या दिवशी आर्थिक पाहणी अहवाल सादर करतं, त्याच्यामध्ये असं लिहितं की आमचा शाश्वत विकासाचा चेहरा आहे. मग त्याच्यामध्ये जी आकडेमोड, प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष योजना जे काय होत असतं, थोडंसं 19-20 होतच, त्याच्यावर आम्ही पत्रकार वॉचडॉग म्हणून लक्ष असतंच आमचं. परंतु आपण कुठेतरी एक एक सामाजिक व्यासपीठ चांगल्या प्रकारे केलं पाहिजेत या भावनेने हे आपण श्वास महाराष्ट्राचा हे व्यासपीठ उभं केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद गुंजकर सर. आणि पुन्हा एकदा विनंती राहील की मॉनिटर म्हणून आता तुम्हाला तुमच्याकडून जोरदार अशा कामाची अपेक्षा आहे. खूप खूप येस, धन्यवाद. निश्चित सर. येस, निश्चित. नमस्कार मंडळी, आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्भीड पत्रकार म्हणून. कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम SDG जर्नलिझम क्रॅश कोर्स. अधिक माहितीसाठी www.apratimmedia.in या संकेतस्थळाला भेट द्या.